ओळखलं बोला मिस्टर गोरडे. म्हटलं काय झालं सर आमचं टप्पावाढीचं? शिक्षण विभागाला एकत्रित तरतूद दिलेली आहे आता अर्थसंकल्पात. हां. पण ती कुठल्या कुठल्या बाबीसाठी आहे हे आता कळालं नाही. डिटेल घेऊन तुम्हाला कळवतो आम्ही. बर बर बर. ओके. बरं मग टप्पावाढीचं काही झालं नाही वाटतंय. हो, हम्म. तुम्हाला कळते तीच माहिती मला कळते. काय वेगळी करणार आहे आपल्याला? बायचांदे वाटून केलं सर या सरकारनं आमचं. बेकार असते ते. अवघड आहे. कोणीच फोन उचलला बघा सत्ताधारी आमदार. काय करायचं? काय काय आता मी तर काय सांगू शकतो त्यांना? त्यासारखाच मी पण एक शिक्षक आहे. हो झालं सर, पण आमचं लय स्वप्न होते सर ह्याच्यावर. खरं आहे तुमचं. काय चुकीचं आहे सर? एवढे 10-20 वर्ष लोकांची गेली. लाजा वाटत नाहीत ना? 52 वर्ष वय हाय, 20% हा. काय बेकार आहे हो. सकाळपासून पैसे मागायला लावले बायकोला, ते लेकराला लागेडा झाला, पैसे द्यायला तयार नाही. हा, गंभीर गोष्ट आहे सर. अवघड आहे या सरकारचं. मायच्यानं चांगले मरणार नाही बा सर. हे मायच्यान लबाड बोलणार आता लय मी तिष्ठलो बघा आता. फार वाईट गोष्टी आहे. हो सर. काय होईल का नाही हो सर? नाही सर, आता अर्थसंकल्प सादर झाला आहे. आता त्या अर्थसंकल्पात जे आहे ते आहे. अर्थसंकल्पात नाही ते नाही. मी तुम्हाला किंवा तुम्ही मला बोलून हा विषय सुटत नाही. आणि मी काय आतमध्ये विधिमंडळात नाही सर. मी तुमच्यासारखा शिक्षक आहे. हो, आम्हीच बेखूब म्हणावं, आमचेच लोक मतदान करण्यात काय करा. नाही नाही, असं काय नसतं सर. लोकशाहीत जे घडतं ते चांगलंच घडतं म्हटलं पाहिजे. कारण निवडून येतात ते सिकंदरच असतात. असते पण गोरगरीब का पण कुठं तर फेडावं लागते हो सर. नाही नाही, त्यांना मतदान करतात लोक म्हणजे सर कसे करतात? काहीतरी विशेष आहे म्हणूनच केलं असेल ना. काम करत असतील ते म्हणून केलंय मतदान. आमचे काळे साहेब तर बघा, बाप आमदार तैन आमदार, काय आमच्या गोरगरिबाची गरजच नाही. मतदान सर कोणतं करतं ना, पण असं कसं मतदान झाल्याशिवाय निवडून येतात का लोक? हो ना. जाऊ द्या सर, काय त्यांच्या संग करू प्रयत्न आपण जास्ती ताकदीन अजून. ते झालं सर. आता हे कसं झालं सांगू का, या दुनियात माणूस राहिला नाही, ह्या गोष्टीच्या पुढे झालं बघा आता. वाईट झाले ते वाईट झालं सर. त्याच्याबद्दल काय भयानक स्वप्न बघितलं होतं साहेब, काय सांगा. बरोबर सर. 3 दिवस झाला पैसे बघत घेऊन आला, लेकराला बायकोला लागेडा झाला. अवघड आहे. दवाखान्याला गेली, काय सांगा तुम्हाला. अवघड गोष्ट आहे ती. घराकडे गेलं तर पहिले एवढं मटेरियल भरला तुम्हाला, गहू दिनात, ज्वारी दिनात. अवघड आहे, अवघड. रविवारी गावाकडे गेलो सर, माय म्हणजे शुगर तपासायचे, डोळे तपासायचे, 3000 लागले. काय सांगायचं? गप्प बसा सर. काय तुम्ही फार मोठं सर काम करताय ह्या राज्यातलं आणि सरकारच्या लक्षात येईन आहे. आणि आता कसं शुगर, कसं डोळे तपासायचं? बरोबर आहे सर. बजेट मध्ये होणार, पुढल्या महिन्यात करू. शांत व्हा. अवघड आहे सर. शांत व्हा. सरकारला फोन केला तुम्हाला 5,000 द्या. नाही, तुम्ही निवांत थोडं शांत व्हा सर. हे चांगलं नाही, कारण सरकारनं धोका दिलाय आपणाला. पण आपणाला ठाम राहावं लागेल. आपणाला सर ताकदीनं उभा राहावं लागेल. आपण एवढं एज्युकेशन आपलं घेतलंय आपण सर, ते काय असं हे करायला घेतलं नाही. तुम्ही निवांत राहावं थोडं. दादाला वाटत असं लाडक्या बहिणीमुळे आले म्हणून, पण फेडावं लागते कुठं. फेडावं लागते कुठं तुम्हाला सांगतो. शेवटी देव हिशेब घेतोय. आमचा घेऊन पहिल्या जन्मात काय तर पाप केला असं आणि शांत राहा. अवघड झालं सर सगळं. जाऊ दे, कोणाला सांगा. सगळ्या गोष्टी आहेत डोक्याच्या बाहेर. ठीक आहे सर, ठेवतो.